माझा आमचा प्रभाग आहे 14 वार्ड प्रभाग क्रमांक 14। आम्ही जे उमेदवार 9 वर्ष अगोदर निवडून दिलेले, एवढ्या मेहनतीनं आम्ही एवढ्या ताकदीनं त्यांना हे निवडून दिलेले, ते 9 वर्ष झाले ते कधी आमच्या प्रभागात त्यांनी फिरकून बघितलं पण नाही। आणि ते काय सांगतात की त्यांनी एक काम केलंय, मी टीका करत नाही, असं त्यांनी एक काम केलंय, पण एक काम केलंय पण ते सांगतात आम्ही 10 काम केलंय। कुठली 10 काम केले ते आम्हाला दाखवावं। आणि जनतेला सगळ्यांना माहिती आहे की कोण काय आहे, कोण काय आहे, आणि कोण किती प्रभागात आलंय, कोण किती कामं केलेत। जे नासिरबाईंनी कामं केलेली ज्यावेळी त्यांनी निवडून आलेले तीच कामं आतापर्यंत तशीच आहे, तशी आहे, त्याच्यात बदल नाही। मान्य नासिरबाईंनी जी कामं केलेली त्यावेळी ज्यावेळी ते निवडून आलेले, ती कामं आहे तशी आहे, त्यात काय बदल नाहीये। आणि आम्ही जे 9 वर्षा अगोदर जे उमेदवार निवडून दिलेले, आम्ही ताकद लावून, आम्ही दिवस रात्र एक करून आम्ही जे उमेदवार निवडून दिलेले, त्यांनी 9 वर्षात आम्हाला ते कधी दिसलेच नाही। आमच्या प्रभागात काय बदलच नाही प्रभागात। जे नासिरबाईंनी केलेले तेच आम्हाला काम दिसतंय, बाकी कुठलं काम दिसत नाही। आणि प्रभागातल्या सर्व नागरिकांना आणि सर्वांनाच, ज्येष्ठ नागरिक, स्त्री पुरुष महिला सगळे युवा, सगळ्यांना आम्ही सगळ्यांना माहिती आहे की आम्ही उमेदवारांचे कान टोचलेत। आम्हाला जे करायचं ते आम्ही करूनच राहणार। ज्याला निवडून आणायचे ते आम्ही 1,01% निवडून आणणार त्यांना। माझं नाव गोकुळ टंगसाळे, मी वार्ड क्रमांक 14 मध्ये राहतो। गेले 8 ते 9 वर्ष कुठलाही नगरसेवक या वार्डात येऊन किंवा त्याचे कार्यकर्ते येऊन कसलीही चौकशी केलेली नाही, व्यक्तिदोष कुणावरही नाही। आणि मेन म्हणजे आम्ही दोन्ही राजांनाच मानतो। आमच्या प्रभागामधून जो उमेदवार आम्ही निवडून देऊ तो राजांच्या कडेच पाठवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना बहुमताने निवडून देऊ, कारण का आम्ही आमचा निर्धार पक्का केलेला आहे। नमस्कार, मी अक्षय उदयसे भोसले, मी वार्ड क्रमांक 14 मध्ये राहतो। मी कित्येक वर्षापासून, मी एक राजकारणी माणूस नाही, काय नाही, मी सामान्य माणूस आहे। पण आमच्या समोर खूप अडचणी यायला लागल्यात या 8-9 वर्षात। कारण कचरा काढणे असं, ते बायका आमच्या इथं 2-3 दिवसाने एकदा विजिट होती। कधी कधी तर घंटा गाडी येत नाही। घंटा गाडी आली तर घंटा गाडी 2 मिनिटाच्या 1 सेकंदाच्या वर आपल्या दारात थांबत नाही। घंटा गाडी लगेच दुसऱ्या दारात जाऊन थांबते की आमच्या बायकांनी तिथपर्यंत जायचं का कचरा टाकायला। नासिरबाई हे तेव्हा होते तेव्हा या असले काही अडचणी येत नव्हत्या। खांबावरच्या लाईटी पण 2-3 बल्ब त्यातली बंद। आम्ही कोणाला निवडून द्यायचं आणि कसं निवडून द्यायचं, आम्ही आमच्या, म्हणजे मी नाही म्हणत, आपल्या वॉर्डात जेवढी लोक आहेत ना, सर्वसामान्य, त्यांनी हा विचार करा की आपल्याला कुणाला निवडून आणायचं। नासिरबाई होते तेव्हा किती कामं झाली, काय झाली। अल्लाउद्दीन शेख यांनी केली, मी म्हणत नाही की नाही कामं केली, पण बऱ्याच थोडक्यात प्रमाणात केली त्यांनी पण। मग बाकी मी असं कुणाला नाव घेऊन उद्देशत नाही, ते का जो त्यांनी कामं केली, पण घंटा गाडी, कचरा हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे। लाईट असणे, पाणी असणे, ह्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं। 9 वर्ष म्हणत नाही मी, पण 5 वर्षात पण ते कधी वॉर्डात आले, काय चाललंय, काय झालंय, काय नाही, हे काही बघितलेलं नाहीये कोणी। हे आमचं खरं म्हणजे मनापासून तळतंय, याचं विनंती आहे की कोणी, आता आम्ही जोपर्यंत मोठा झालोय आता आम्ही विचार करू कुणाला निवडून आणायचं, काय करायचं। तसंच सगळ्यांनी विचार करावा की आपल्या वॉर्डासाठी कोण आपला उमेदवार आहे की तो आपल्या न हाक मारता त्यांनी सर्व कामं करावी। एवढंच बोलून माझं भाषण संपवतो।